नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2026 जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत. तर या सूचना नेमक्या कुठल्या? तर खूप इम्पोर्टंट सूचना आहे, कारण या सगळ्या सूचना तुम्ही नीट समजून घ्या. कारण याच्यामध्ये काय आहे, की कुठल्या रंगाचा पेन तुम्ही वापरला पाहिजे, त्याचबरोबर परीक्षेमध्ये पेपर कसा लिहायचा, कच्चं काम कुठं करायचं, कसं करायचं, पेनाने करायचं का पेन्सिलने करायचं, नेमकं कुठल्या पानावरती कच्चं काम करायचं. तर या सगळ्या महत्त्वाच्या सूचना आहेत आणि परीक्षा हॉलमध्ये काय-काय घेऊन जाणं अपेक्षित आहे, या सगळ्या महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी आहेत. तर या सगळ्या सूचना नीट समजून घ्या. कारण या जर समजून नाही घेतल्या आणि एखाद्याही सूचनेचं जर नीट पालन झालं नाही, तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेपर देत असताना सुद्धा आणि पेपर दिल्यानंतर सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक सूचना खूप महत्त्वाची आहेत. तर आता आपण या सगळ्या सूचना बघूयात. पण या सगळ्या सूचना बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे. WhatsAppच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला WhatsAppचा जो ग्रुप आहे तो जॉइन करा. WhatsAppचा चॅनल जॉइन करा. जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत तिथं पोहोचतील. तर चला जाऊयात पटकन पुढे. त्यासाठी आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूयात. प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण स्क्रीनवरती जाऊन चर्चा करूयात. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला आता या सगळ्या सूचना दिसतात. तर आता एक-एक सूचना आपण नीट व्यवस्थित समजून घेऊयात बघा. तर पहिली सूचना काय बाबा या ठिकाणी दिले, की परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज सोबत आणायचे. पर्यवेक्षक, केंद्र संचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या वेळी प्रवेशपत्राची व ओळखपत्राची मागणी करतील, त्या वेळी त्या प्रत्येक वेळी त्यांना ते दाखवता आले पाहिजे. म्हणजे तुम्ही ओळखपत्र तुमचं हॉल तिकीट तुम्हाला मिळतं परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर, तर ते हॉल तिकीट तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. हॉल तिकिटाशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कारण डार्क केलेला आहे. बघा परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा दालनात विद्यार्थ्यास पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थित पत्रकावर म्हणजे फॉर्म नंबर 1 वर बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी आणि नंतर बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवर काळजीपूर्वक चिटकवावा. तुम्हाला मित्रांनो एक बारकोड स्टिकर दिला जाईल. परीक्षा चालू असताना किंवा पेपर झाल्यानंतर किंवा पेपर चालू असताना हा बारकोड स्टिकर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या उत्तरपत्रिकेवरती चिटकवायचा आहे काळजीपूर्वक. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा बघा. उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहून सही करावी. बघा उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला तुमचा जो बैठक क्रमांक आहे, तो 2 याच्यात लिहायचा असतो. एकतर अंकामध्ये सुद्धा आणि अक्षरामध्ये सुद्धा. तो व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लिहायचा आहे. हॉल तिकिटावरती तुम्हाला हा तुमचा बैठक क्रमांक लिहून दिलेला असतो. तो व्यवस्थित बघायचा आहे आणि जसाच्या तसा तुम्हाला तो बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. चौथा मुद्दा आहे, परीक्षेच्या काळात पेपर सुरू असताना परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तुमचा पेपर चालू आहे 11 ते 2 असेल किंवा 11 ते 1 असेल, तर या दरम्यान तुम्हाला परीक्षागृहाच्या बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. त्याच्यानंतर 5वी महत्त्वाची सूचना आहे, परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका मिळाल्यावर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पृष्ठे असल्याची खात्री करून घ्यावी. बघा मित्रांनो, तुम्हाला उत्तरपत्रिका आहे, ती जी मिळाली की ती व्यवस्थित उघडून बघायची. त्या उत्तरपत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारच्या काही लिहिलेलं आहे का? लिहिलेलं नाही. त्याचबरोबर काही पानं कोरी आहेत का? किंवा काही रेषांची तर पानं असतात तुम्हाला, परंतु ती कोरी पण असू शकतात काही ठिकाणी चुकून प्रिंट झालेलं नसेल, तर ते जरा व्यवस्थित बघायचं आहे. आणि प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यावरती सुद्धा बघायचं की काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक जर असेल किंवा एखाद्या पानावरती काही छापूनच आलेलं नसेल, तर ते सुद्धा बघायचं आहे. ठीक आहे. 6वा मुद्दा आहे, उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्रमांक 3 पासून लिहिण्यास प्रारंभ करावा. बघा पहिलं पान आणि दुसरं पान यावर काहीच लिहायचं नाही. कारण या दोन्ही पानावरती तुम्हाला फक्त माहिती भरायची असते. पहिल्या पानावरती तुमची बैठक क्रमांक असेल, त्याचबरोबर केंद्र क्रमांक असेल, तुमची सही असेल, पर्यवेक्षकाची सही असेल, ही सगळी माहिती असते. आणि दुसऱ्या पानावरती या सूचना असतात सगळ्या ज्या मी तुम्हाला आता सांगतोय आणि तिसऱ्या पानापासून आपल्याला लिहायला प्रारंभ करायचा आहे. 7वा मुद्दा, उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नये. केवळ डाव्या बाजूस समास सोडावा. बघा काही मुलं दोन्ही बाजूस समास सोडायचा. तर एकाच बाजूस समास सोडायचा आपल्याला. या उजव्या बाजूला समास सोडायचा नाही.
डाव्या बाजूला समाज सोडून तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहायचंय म्हणजे पाठपोट लिहायचंय. एकाच बाजूला लिहायचं नाही, पाठपोट लिहायचं आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिका किंवा पुरवणी उत्तरपत्रिकेचे कोणतेही पान फाडू नये. फाडल्यास तुम्हाला शिक्षा मिळू शकते मित्रांनो, बरोबर? 9वी सूचना आहे, पर्यवेक्षकाकडून घेतलेली उत्तरपत्रिका व पुरवण्यानंतर पर्यवेक्षकांची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच उत्तरपत्रिकेसोबत जोडलेल्या पुरवण्यांची संख्या उत्तरपत्रिकेच्या पृष्ठभागावर बिनचूक नोंदवावी. बघा तुम्ही ज्यावेळेस उत्तरपत्रिका घेता, त्याचबरोबर पुरवणी घेता, तर या दोघांवरती तुमच्या पर्यवेक्षकांची सही घ्यायची आणि जर तुम्ही पुरवणी घेतली असेल, तर त्या उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीलाच किती पुरवण्या घेतल्या त्याची नोंद करणं गरजेचं आहे. 10वा मुद्दा, प्रश्नपत्रिका मिळताच प्रश्नपत्रिकेच्या वरील भागावर प्रत्येक पृष्ठावर उजव्या बाजूस स्वतःचा बैठक क्रमांक नोंदवावा. बघा प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या वरच्या भागावरती तुम्हाला तुमचा तुमचा जो परीक्षा क्रमांक आहे, बैठक क्रमांक आहे तो लिहायचा आहे. ओके. 11वी सूचना आहे, कच्चे लिखाण करावयाचे झाल्यास ते पेन्सिलीनेच आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावरच करण्यात यावे. सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करण्यात येऊ नये. त्या पृष्ठावर कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख असावा. ओके. म्हणजे कच्चं लिखाण तुम्हाला कुठं कशाने करायचं तर पेन्सिलीनेच करायचंय आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला बघा या डाव्या बाजूला समजा मला 524 अधिक 23 करायचं तर या डाव्या बाजूलाच मी बेरीज करेल 7, 4 आणि 547 वगैरे अशी डाव्या बाजूलाच तुम्हाला हे सगळं कच्चं काम करायचं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा 12वा बघा. संबंधित प्रश्नाचे अथवा उपप्रश्नाचे उत्तर जेथे सुरू होते, तेथे समासात प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक अचूक व स्पष्ट लिहावा. यासाठी वेगवेगळ्या शाईचा उपयोग करू नये. बघा, वेगवेगळ्या शाईच्या पेनाचा उपयोग करू नये. निळ्या रंगाचा पेन वापरला असेल, तर निळ्याच रंगाच्या पेनाचा वापर करायचा. मध्येच काळा रंगाचा पेन वापरू नका. तुम्ही जो प्रश्न लिहिताय, ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिताय, ज्या प्रश्नातल्या उपप्रश्नाचं उत्तर लिहिताय, तो प्रश्न क्रमांक तुम्ही व्यवस्थित टाकला पाहिजे. काळजीपूर्वक व्यवस्थित एखाद्याला समजेल असा टाकायचा. ठीक आहे. 13वा बघा मुद्दा आहे. एकाच प्रश्नाच्या वेगवेगळ्या उपप्रश्नाकरता वेगवेगळी पृष्ठे उपयोगात आणण्याची आवश्यकता नाही. बघा एक प्रश्न आहे, त्याचे काही उपप्रश्न आहेत, तर ते एकाच पानावर लिहायचे. परंतु मुख्य जर प्रश्न असेल पहिला आणि त्याच्यानंतर दुसरा, तर तो वेगळ्या पानावर लिहा. परंतु एकाच प्रश्नाचे उपप्रश्न वेगवेगळ्या पानावरती लिहू नये. 14वा मुद्दा बघा. परीक्षार्थाने उत्तराचा काही भाग खोडला असेल अथवा शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या किंवा काळ्या शाईने रेघ मारली असेल, अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये. म्हणजे उत्तराचा जर काही भाग तुम्ही खोडला किंवा शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या किंवा काळ्या शाईने जर तुम्ही रेघ मारली असेल, एखादा कोरा भाग सोडला किंवा एखादं चुकलं असेल तिथे रेघ मारली, तर तिथे तुम्हाला पर्यवेक्षकाची सही घ्यायची आवश्यकता नाही. 15वा मुद्दा. परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचा वापर करावा, अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला कुठली निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचाच पेन वापरायचा आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा पेन वापरू नका, अन्यथा मार्क मिळणार नाही, असं या ठिकाणी लिहिलंय. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे 16वा. परीक्षार्थ्याविरुद्ध खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमानुसार शिक्षेची कारवाई होऊ शकते. तुम्हाला शिक्षा केव्हा होऊ शकते? पहिला मुद्दा बघा, पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे किंवा शरीरावर, कपड्यावर मजकूर लिहिलेला असणे, असं जर लिहिलेलं असेल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तो पण आपण समजून घेऊयात, की कोणत्याही परीक्षार्थ्याशी बोलणे, संपर्क साधणे, एकट्याने अथवा सामुदायिक कॉपी करणे, तेव्हा सुद्धा कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी बाहेर नेणे, अशा प्रकारची गोष्ट जर तुम्ही केली तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आणि उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आदींची अदलाबदल करणे आणि इतरांना देणे किंवा घेणे इतरांकडून, असं केलं तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आणि केंद्र संचालक अथवा पर्यवेक्षकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणे, जर पर्यवेक्षकाकडून किंवा केंद्र संचालकाकडून ज्या सूचना येतात त्यांचं जर तुम्ही पालन नाही केलं, तरी तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. ओके. किंवा अन्य गैरप्रकार जरी केला तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. 17वा मुद्दा बघा. उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय अनावश्यक मजकूर, उदाहरणार्थ स्वतःचं नाव, पत्ता,
बैठक क्रमांक, देवाचे नाव, पास करण्यासाठी धमकी अथवा विनंती इत्यादी काही लिहू नये. असा मजकूर आढळून आल्यास तसेच चिन्हांकित खुणा करून ओळख दर्शवण्याचे प्रयत्न केल्यास अशा परीक्षार्थ्याची दखल घेतली जाईल. ओके. तर लक्षात घ्या उत्तरपत्रिकेवरती जिथं तुम्हाला तुमचं नाव तर लिहायचं नाहीये किंवा तुमचा पत्ता वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी कुठेही लिहायच्या नाही. फक्त तुमचा बैठक क्रमांक जिथं लिहायला सांगितलं तिथंच लिहायचं आहे. बाकी काय करायचं नाहीये. पुढे बघा 18वा मुद्दा. परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटात आणि परीक्षा पूर्वीच्या 10 मिनिटात विद्यार्थ्यास वर्गाबाहेर जाता येणार नाही. म्हणजे समजा परीक्षा सुरू झाली आणि पहिल्याच 30 मिनिटात एखादा म्हटलं मला वॉशरूमला जायचंय, तर अजिबात सोडलं जाणार नाही. 30 मिनिटाच्या नंतर ओके. आणि 10 मिनिटात शेवटचे 10 मिनिटं बाकी असताना सुद्धा विद्यार्थ्याला सोडलं जाणार नाही. त्या मधल्या काळामध्ये जर कोणाला काय वॉशरूम वगैरे किंवा जायचं असेल पाणी प्यायला तर सोडलं जाईल. पण शक्यतो पाण्याची बाटली सोबत ठेवा. प्रत्येक पेपर संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल. लक्षात घ्या. पेपर संपण्याच्या अगोदर 10 मिनिटं इशारा घंटा होईल. त्यानंतर विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका व पुरवण्यानंतर खाकी रंगाचा होलोग्राफ स्टिकर दिलेल्या जागेवर बरोबर चिटकवायचा आहे. सदर होलोग्राफ स्टिकर उत्तरपत्रिकेसह सर्व पुरवण्यानंतर चिटकवण्यात यावा. प्रत्येक पेपरच्या शेवटी अंतिम घंटा होईल. अंतिम घंटा होताच उत्तरे लिहिणे थांबवावे आणि मूळ उत्तरपत्रिका व पुरवण्या बरोबर बांधल्याची खात्री करावी. त्याचप्रमाणे मुखपृष्ठावर एकूण पुरवण्यांची नोंद करण्यात यावी आणि पर्यवेक्षकाने सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये. बघा सगळ्यात पहिली गोष्ट 10 मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल. तेव्हा तुमच्या उत्तरपत्रिकेवर आणि ज्या काही पुरवण्या पत्रिका आहेत त्या सगळ्यांवरती तुम्हाला होलोग्राफ स्टिकर चिटकवायचा आहे आणि सगळ्या पुरवण्या व्यवस्थित जोडल्या की नाही याची पण खात्री करून घ्यायची आहे. 20वा मुद्दा बघा. परीक्षार्थ्यांच्या प्रवेशपत्राचा, ओळखपत्राचा दुरुपयोग जो कोणी परीक्षा काळात करील त्याचे व संबंधित विद्यार्थ्याचे वर्तन जामीन अपात्र गुन्हा दाखल आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. ओके. 21वा मुद्दा. विषयाच्या उत्तरपत्रिकेत स्केच पेनचा वापर करता येणार नाही. आकृत्यांसाठी साध्या पेन्सिलीचा वापर करावा. बघा, आकृत्या जर तुम्हाला काढायच्या आहेत, तर स्केच पेनचा वापर करायचा नाही. आकृत्यांसाठी साध्या पेन्सिलचा तुम्हाला वापर करायचा आहे. ऐनवेळी एखाद्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास एखाद्या विषयातील पूर्वी मिळालेली सूट घ्यावयाची असल्यास तसे हमीपत्र तुम्हाला केंद्र संचालकाला द्यावं लागेल. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांना परीक्षागृहात पॉकेट कॅल्क्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरण तुम्हाला वापरता येणार नाही. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरण नेता येणार नाही. ओके. आणि लॉक टेबल जर तुम्हाला वापरायचं असेल 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर मंडळाने अधिकृत दिलेलेच वापरायचे आहे. तर अशा काही सूचना होत्या मित्रांनो. तर कॅल्क्युलेटर वगैरे घेऊन जायचं नाही आणि लॉक टेबल जर तुम्हाला सांगितलं तरच वापरायचं आहे. तर या सूचना आपण पाहिल्या, ज्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. तर या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या नीट समजून घ्या. कारण या सूचनांच्या अनुषंगाने तुम्हाला परीक्षा देत असताना जरा फायदा होईल. आज ज्या काही सूचना आपण पाहिलेल्या आहेत. जसं की पेन तुम्हाला निळ्या किंवा काळ्या रंगाचा वापरायचा आहे. कच्चं काम कुठं करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आकृत्या नेमक्या पेन्सिलीनेच काढायच्या. स्केच पेनचा वापर करायचा नाही. कॉपीचे प्रकार केल्यानंतर शिक्षा तुम्हाला होईल. या संदर्भातले सगळे सूचना आणि नियम तुम्हाला आज सांगितलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.